डिजिटल क्रांती, जनधन आधार आणि मोबाईल फोनद्वारे डिजिटल क्रांती घडवली। पहिल्या टर्मपासूनच हे सुरू झालं। 50 कोटींपेक्षा अधिक जनधन खाती उघडली, गरिबांना बँकिंग प्रणालीमध्ये समाविष्ट करून घेतलं। गरिबांच्या खात्यामध्ये थेट पैसे हस्तांतरित झाले, भ्रष्टाचाराला आळा बसला। यूपीआय प्रणालीद्वारे पेमेंट यंत्रणेमध्ये मोठे बदल झाले। 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 मधून काश्मीरचा उल्लेख हटवला। तिहेरी तलाकवर बंदी आणली, महिला आरक्षणासारखे दूरगामी कायदे केले। ही संसदीय कामगिरी आहे। पायाभूत सुविधांचा विचार करता राष्ट्रीय महामार्गांचं जाळं देशभरात दुपटीनं वाढलं। विमानतळांची संख्या 74 वरून 160 वर पोहोचली। चिनाब रेल्वे पूल, अटल सेतू, अटल बोगदा यासारखे दूरगामी फायद्याचे प्रकल्प याच सरकारच्या काळात पूर्ण झाले। रेल्वे मार्गाचं झपाट्यानं विद्युतीकरण झालं। वंदे भारत सारख्या ट्रेन्स भारतात सुरू झाल्या। मग मेक इन इंडिया मध्ये यश मिळवलं। पीएलआय सारख्या अनेक योजना आणल्या। 1200 जुने कायदे आणि नियम रद्द केले, जेणेकरून नवी सुरुवात होईल। स्वच्छ भारत योजनेअंतर्गत गावागावांमध्ये शौचालय उभारली। पीएम आवास योजनेअंतर्गत 4 कोटींहून अधिक घरं तयार झाली। आरोग्य आणि अन्य योजनांच्या बाबतीत विचार करता जलजीवन मिशन अंतर्गत 12 कोटी घरांना नळजोडणी मिळाली। उज्ज्वला योजनेमध्ये 10 कोटींहून अधिक गॅस सिलेंडरचं मोफत वाटप झालं। आयुष्मान योजनेमधून 50 कोटी नागरिकांना 5 लाखांपर्यंतचा विमा उपलब्ध झाला। कोविड काळात 200 कोटींपेक्षा अधिक लसींचे डोस दिले गेले। 2020 पासून आजपर्यंत 80 कोटी नागरिकांना मोफत रेशन मिळालं। आर्थिक सुधारणांचा विचार केला तर जीएसटी लागू करून कर संकलन प्रणालीमध्ये मोठे बदल झाले। त्यामुळे स्थानिक कर रद्द झाले, करांमध्ये सुसूत्रता आली। दिवाळखोरी कायदा आणून कर्ज वसुली वाढवली, व्यवसाय बंद करणं अधिक सुकर केलं। भूराजकीय निर्णयांचा विचार करता ऑपरेशन सिंदूर, बालाकोटचा सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला धडा शिकवला। चीनच्या विरोधात ठाम भूमिका घेत भारताला झुकवणं अशक्य आहे हा संदेश जगभरात दिला। अमेरिकेच्या टॅरिफ अस्त्राला भीक न घालून भारतीय शेतकऱ्यांचं हित जपलं।